आज मामांनी केलेली मला छोटीशी मदत ना खरंच माझ्या डोळ्यात पाणी आणून गेली. मला इतकं इमोशनल झालं होतं आणि एवढं माझं मन भरून आलं होतं ना की काय सांगू तुम्हाला. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता म्हणलं अगोदर सगळं झाडू मारून मग पोचा मारून घ्यायचा होता मला, पण आज असं झालं की दिवसभर आता दिवसाचा आठवडा चालला, त्याच्यामुळे आमच्याकडे लोड शेडिंग भरपूर प्रमाणात आहे आणि ह्या आठवड्यात दिवसा लाईट नसते. आता लाईट आली होती 5 वाजता, म्हणून म्हटलं पेंटरला चहा वगैरे दिला आणि म्हटलं जाऊन कपडे लावा मशीनला. जाऊन नुसते कपडेच लावले, तेवढ्यात फिरायच्या अगोदर लाईट गेली, त्याच्यामुळे आता कपडे तसेच पडलेत माझे. तर आता अगोदर मी ती कपडे धुवून येते त्याच्यानंतर ह्या साफसफाई लागणार आहे. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट करता की म्हणजे माझ्या काळजीपोटीच करता की ताई एवढं काम आहे किंवा एवढं तू एकटी करते किंवा मग मदतनीस वगैरे कोणी घेणार किंवा कोणी कामासाठी येत असेल तर घे, त्यांना पण मदत होईल आणि मला पण. पण खरं सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस म्हणजे सिटीमध्ये सगळेजण घरकामासाठी येतात, सगळ्या मावशी येतात वगैरे, ते तिकडे चालतं. पण गावाकडे कसं असतं माहिती आहे का, घरकामासाठी कोणीच येत नाही. म्हणजे जे ते शेतात काम असतं त्यांच्याचं त्याचं शेतातल्या कामासाठी सगळेजण येतात, पण घरकामासाठी येत नाहीत. म्हणजे असं ते थोडंसं कमीपणा समजतात, असं होतं इकडं गावाकडे. त्याच्यामुळे कोणीच येत नाही, त्याच्यामुळे माझी धावपळ सुरू आहे. म्हणजे आता आता काम काढलं म्हटल्यानंतर करायला तर पाहिजेच ना. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या अशा पण बऱ्याच कमेंट येतात की ताई तुम्ही उन्हाळ्यामध्ये का काम केलं नाही, हे सगळं आता पाऊस सुरू झालाय ना आता काम काढले. तसं आपण 2 महिन्यापूर्वीच घराचं काम म्हणजे चालू केलं होतं, बाहेरून कलर वगैरे आपला झाला होता. पण मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं पेंटर वगैरे त्यावेळेस ते अवेलेबल नव्हते, त्यांनी दुसरे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. आणि आपलं कसं पहिलं फक्त की बाहेरून कलर करायचा एवढंच ठरलं होतं, आतून कलर करायचं काही ठरलं नव्हतं. पण आता म्हटलं कलर द्यायचं लागलं तर रिनोव्हेशन करू, जरा जास्तच खराब वगैरे झालं होतं. बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसलं असेल की असं खोपडं वगैरे धरलं होतं. आणि आता मग सगळी लांबी वगैरे भरून घेतली आणि हे इकडे दिसते तुम्हाला इथं वरती ठेवाय. मग आता हे सगळं घासून काढल्यामुळे सगळे पावडर वगैरे खाली पडले ते. आणि किचनचं पण मी म्हटलं तसं तुम्हाला टाईल वगैरे चिरल्या होत्या. आता कलरच्या निमित्तानं किचनचं पण काम होऊन जाईल. म्हटलं एकदा जर पाठीमागे राहिलं तर राहूनच जाते. आता म्हणजे का तुम्ही माझी काळजी करता, माझ्या काळजीपोटी बोलता, ते बरोबर आहे. पण सध्या कोणी येणार नाही इथं म्हणजे मदत करायला घरकामासाठी, तर त्याच्यामुळे ना जे काही करायचं ते मलाच करायचंय. त्याच्यामुळे मग तो आता करून घेणार आहे. आणि आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं अजून एक तर जसं काम चालू झालंय ना तसं रोज संध्याकाळी हे बघा, हे सगळं जे खालचं पूर्ण, वरचं काही नाहीये पण खालचं जे सगळं आहे ना ते मी रोज संध्याकाळी सगळं पुसून काढते. कारण असं पाय टाकू वाटत नाही, तितकं दाताला खरखर म्हणजे होतं असं कसं तरी नाही का, अंगावर काटे आल्यासारखं. पण मला माहित असतं की दुसऱ्या दिवशी सकाळी अजून आहे असं घाण होणार आहे. पण आता जेवायला आपण खाली बसतो, आपली जाळी असते, देवघर असतं घरात, मग असं नको वाटतं. म्हणून संध्याकाळी झोपायच्या अगोदर 11 वाजून किंवा 12 वाजून मी सगळं घर पुसून घेते आणि त्याच्यानंतरच मग मी झोपते. परत सकाळी उठले परत आहे असं होते. पण आता आज पुसून घेतलं ना, उद्यापासून अशी पावडर वगैरे काही पडणार नाहीये. म्हणजे आता बाकीच फक्त आता कलरचं काम राहिले, त्यांचं सगळे घासाघाशीची कामं सगळी झालेली आहेत त्यांची. मग त्याच्यामुळे आता आज मी पुसून घेतलं तर उद्यापासून मला तेवढं जास्त घाण नाही दिसणार, मलाही आणि तुम्हालाही. तर चला आता सगळ्यात अगोदर मी कपडे तेवढे धुवून टाकून येते आणि मग त्याच्यानंतर इथलं कामाला लागते. चला आता ही जे सगळं आहे ना मला आता सगळं साफ करून घ्यायचंय. हे बघा खाली दिसते पावडर सगळी. हे बघा असं झाले सगळं. आता आतमध्ये किचनमध्ये पण आहे, हे सगळं मला पुसून वगैरे घ्यायचंय. आता बरंचसं काम आहे. हे बघा सगळं कसं पडले. पाय पाय बघून तुम्हाला कळत असेल बघ किती पांढरं झाले ते. आरव आत्ता आलाय स्कूलनी. आता इकडं ना अहो जरा पंढरपूरला निघाले होते कामानिमित्त आणि मामा इथं गप्पा मारत बसले होते ना, आरो दादा इथंच उभा होता. त्याचं चालू असतं मोठ्यांच्या काय काय गप्पा चाललेत म्हणून. तर आहो म्हणाले काही पार्सल वगैरे पण येणार होते आणि आपलं किचनचं काही थोडंसं साहित्य पण आणायचं होतं, तर ते आणण्यासाठी निघाले होते. आता मामा पण जातील थोड्या वेळानं, कारण आज आमचा आठवडी बाजार असतो, त्याच्यामुळे मग मामा पण जाणार आहेत. आता आहो तर गेले, आता आमची कामाला सुरुवात होईल. आता अरे सॉक्स कुठे आहेत तुमच्या दोघांचे? पाणी भरते म्हणलं तोपर्यंत जरा थोडंसं इकडे फिरायला लागले होते. आज जरा वातावरण छान झाले, म्हणजे दिवसभर ढगाळच आहे, पाऊस तर काही पडलाच नाही, पण आता जरा छान वाटायला लागले.
आले होते इकडे जरा थोडंसं. आता आहो पण कामानिमित्त पंढरपूरला गेलेत जरा. मामा गेलेत माळवा आणायला. आज आपला आठवडी बाजार असतो त्याच्यामुळे. मग आता आस्था झोपले, आरव दादा आहे आतमध्ये फ्रेश व्हायला लागलाय. मग म्हटलं चला वातावरण तुम्हाला दाखवूया जरा छान मस्त, तुम्ही पण आनंद घ्याल. तसं पण तुम्ही आपल्या व्हिडिओमधनं वातावरणाचा जास्त आनंद घेत असता, त्याच्यामुळे मी ट्राय करते एक तरी क्लिप बाहेरची तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून. तर थांबा तुम्हाला दाखवते. म्हणजे रोज नारळाची झाडं तोच सीन असतो, पण तरी पण बघायला छान वाटतं. आणि हे बघा ह्या वेळेस ना पक्षी येऊन भरपूर कालवा करतात इथं. तेव्हा तिकडे नारळाच्या झाडावरती बघा तेव्हा काय नाव आहे ह्या पक्षाचं माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला माहित असेल तर मला नक्की सांगा. मला तर काही माहिती नाही, पण हे पक्षी रोज आपल्या नारळाच्या झाडावरती येऊन बसलेले असतात इथं. हे बघा कसं छान वाटतंय ना. इकडची झाड आपली छोटी आहे ती. मोगऱ्याच्या झाडांचा बहर संपत आला, पण मला काही गजरा करून घालायचा झाला नाही. जास्त कपडे होते आणि हातावर धुवायचं म्हटलं की जरा जास्तच वेळ होतो. आता इथं बघा संध्याकाळ व्हायला लागली होती तरी पटपट आवरून घेतलं. म्हटलं मला आतमध्ये पुसून घ्यायचं आहे आणि मामा आणि आहो यायच्या अगोदर म्हटलं आतलं सगळं आवरून घेऊया. म्हणजे जरा थोडंसं कसं होते, घरात कोणी नसलं की पटपट कामं होते आपली. तसं मग मी म्हटलं तसंच आवरून घेऊ पटकन. बाहेरून तर आले कपडे वगैरे पटकन टाकून सुकायला आणि आतमध्ये आले तर म्हटलं आता अगोदर सगळ्यात झाडू मारून घेऊया. आणि जेवढं झाडू मारल तेवढी ती पावडर जास्तच उडत होती. आता रात्रीचे 8 वाजलेत बघा. 8 वाजता लाईट येते आमच्याकडे, तर आत्ता लाईट आली. मग म्हटलं बरं झालं, पुसून घ्यायच्या वेळी तरी लाईट आली. म्हटलं फॅन वगैरे लावला तर पटकन सुकून जाईल ना म्हणून. नाहीतर लाईट नसलेली नसते त्याच्यामुळे ना बरीचशी कामाशी राहून गेलेली असतात, पेंडिंग पडतात आपली. इकडे सोप्यावरती तर बघा किती धूळ बसले सगळी, ते ह्याची पावडर ती पडलेली घासलेली त्याची. तर सगळ्या खालच्या रूम वगैरे सगळं झाडून घेतलं पटकन. म्हणलं आता कचरा भरून घेऊया. आणि मला थोडं गडबडीनं पुसायचं होतं, कारण आहोंनी सांगितलं होतं की अगोदर म्हटले स्वयंपाक बनवून घे आणि परत पुसायला लाग. पण मी मला स्वयंपाक बनवला तर मला खूप कंटाळा येईल, म्हटलं मला परत पुसू वाटायचं नाही. आणि तेवढ्यात बघा अजून झाडू वगैरे होतंय तोपर्यंत मामा आले सुद्धा. आता माळव्याच्या पिशव्या होत्या त्या आरोना अगोदरच आतमध्ये घेऊन गेला होता. मला ना तुमच्यासोबत ना एक कशी छान आणि मस्त अशी गोष्ट शेअर करायची होती, ज्याच्यामुळे मी जास्त खुश आहे आज. म्हणजे माझ्या आनंदाला पारा नाही असं म्हटलं तरी चालेल. आता इथं मी पुसून घेत होते, मग मला पुसायचं होतं म्हणून मी मामांना म्हटलं की आलेच आहेत तर म्हटलं तुम्हाला जेवायला देऊ का. अजून मी स्वयंपाक बनवला नव्हता बरं का. सूप आणि मामांसाठी अंडी शिजवून ठेवली होती. मामांचं डाएट असतं त्याच्यामुळे त्यांनी काही जेवत नाहीत. पण म्हणले नको तुझं होईल तेव्हा आपण जेव. आता इथं बघा आरो तर नेहमीच तुम्हाला मदत करताना दिसतो, पण आज चक्क मामांनी मला हेल्प केली. म्हणजे सोप्यावरचे कवर झाडून अंतरले, सोप्यावर तेवढी धूळ बसली होती सगळं त्यांनी पुसून घेतलं. म्हणजे त्यांची तेवढी मदत, म्हणजे मला अक्षरशः त्यांना जसं करताना बघितल्यानंतर ना मला माझं मन भरून आलं होतं. असं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कामाचा लई लोड असतो आणि अशा एकदम छोट्या छोट्या गोष्टी घरात कोणी केलेल्या असतात ना, तर आपल्याला असं जास्त भारी वाटतं. आतनं ना कामाचा जास्त उत्साह येतो. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर ना मामाने एवढं समजून घेतलंय ना, म्हणजे असं त्यांनी बोलून नाही दाखवत, म्हणजे नाही का असं, पण त्यांच्या नजरेतनं कळतं की बाबा त्यांना जाणीव आहे सध्या की बाबा माझी खूप जास्त धावपळ होते. त्यांना भूक जरी लागलेली असली ना तरी पण म्हणजे नाही का असं मी ट्राय करते की बाबा आपल्याकडनं काही चुकू नये, वेळेत त्यांना दिलं पाहिजे असं. पण त्यांनी असं, मी कामात असते, माझं काम चालू असतं म्हणून जरी भूक लागली असते तरी थांबतेत, म्हणजे तर नाही राहू दे तुझं झाल्यानंतर आपण घेऊ, मग नंतर जेवतो असं. म्हणजे त्यांनी इतकं ह्या वेळेस मला समजून घेतलं ना की मी तुम्हाला नाही शब्दात सांगू शकत आहे ती गोष्ट. आणि ते एक असतं ना की कामापेक्षा आपल्याला ज्यावेळेस आधाराची गरज असते ना, तर तो एक आधार मला मामांच्यामुळे मिळाला आहे. त्यांची तेवढी हेल्प माझ्यासाठी खूप होती. आणि ती हेल्प करण्यापेक्षा पण त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की बाबा माझे जास्त धावपळ चालू आहे. म्हणजे नाही का मी रोज संध्याकाळी पुसून घ्यायला लागली तर मला म्हणतात किती वेळा पुसून घेणार आहे तू, राहू दे आता, असं करतात मला. पण त्यांनी तेवढं जरी बोलले तरी मला खूप जास्त आधार वाटतो त्या गोष्टीचा. आता सगळं पुसून वगैरे तर झालं होतं, पण पसारा माझ्याकडे भरपूर होता, पण खूप जास्त त्यांनी समजून घेत होते. आणि आता इथं बघा आव्हानचा फोन आला होता मला की झालं का स्वयंपाक पटकन, म्हणून म्हणले खूप जास्त भूक लागली म्हणून मी गडबडीने स्वयंपाकाला लागले होते. तर 8 वाजतानी ना मला अंडी इथं सोलून दिली होती. आता बरेच दिवस झाला अंडी पण केली नव्हती, म्हटलं जाऊ दे चला करू. आहो पण खूप कंटाळून जातात कामामुळं, मामांना पण खायला होतील म्हणून मग मी अंडी आधीच उकडून ठेवली होती. आणि इकडं बाहेर मग आता आरो इकडं अभ्यासाला त्याला बसवलं होतं, त्याचे एक्झाम चालू आहेत ना त्याच्यामुळे. तर तो अधूनमधून TV बघत होता, अधूनमधून तो अभ्यास करत होता. असं झालं तर मला त्याच्यासोबत बसायला टाईमच भेटला नाही निवांत. मग कधी कधी विचार केल्यानंतर वाईट वाटतं की कामाच्या गडबडीमध्ये म्हणजे नाही कसं राहून जातं मुलांचा अभ्यास घ्यायचा किंवा काय. पण आत्ता सध्या सिच्युएशनच अशी होते. नॉर्मली त्याची एक्झाम असली ना 8 वाजताची तर मी पूर्ण टाईम त्याच्यासोबत घालवते एक्झामचा अभ्यास वगैरे त्याचा घ्यायला, किंवा आहो पण तसंच करतात. पण ह्या वेळेस मला काही हातच लागला नाही. म्हटलं आता 1-2 दिवस जास्त धावपळ होईल, त्याच्यानंतर परत होईल. मग इकडं कार्टून बघत बघत ह्यांचं चालू आहे अभ्यास करायचा. आज त्याचं काय हे नाही, त्याच्यामुळे निवांतच आहे ती.
तर चला आता इकडं ना मी आता पटकन भाकरी बनवून घेते. आणि इकडं काय भाजी अगोदरच बनवली होती त्याच्यामुळे भाजी पण शिजली होती. मला वाटत होतं फक्त आहो यायच्या अगोदर माझं सगळं व्हायला पाहिजे. त्यांनी एकदा सोडून दोनदा फोन करून मला सांगितलं होतं की आवरून घे म्हणून. आणि तसंच झालं. शेवटची भाकरी मी बनवायला घेतली तेवढ्यात ना गाडी आली. म्हटलं बरं झालं एकदम टाईम टू टाईम आपलं झालं सगळं म्हणून. मग आरो गेला पटकन बाहेर. आता काय काय साहित्य आणले वगैरे तर पिशव्या वगैरे असतात आणू लागायचं म्हणून तो गेला होता. आणि ते येईपर्यंत मी आतमध्ये पटकन भांडी वगैरे आवरून घेतली. आणि ह्यांनी मग सगळे सामान आणून ठेवलं होतं. आणि तर आरव पण गेला होता ना बाहेर, तर तो पण लगेच एक पार्सल वगैरे आलं होतं तर तो घेऊन आला बॉक्स लगेच मोठा उचलून. राहू दे म्हटलं तर नाही त्याला आणायचंच असतं ते सगळं. तर त्याच्यानंतर मग सगळेजण आम्ही जेवण करायला बसलो. मामांनी जेवण अगोदरच करून घेतलं ते काही शूट करायला मला झालं नाही. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता मामांनी भाज्या वगैरे काय आणलेल्या होत्या ते सगळं नीट करून ठेवाय. दिवसा तर काय हात लागणार नाही म्हणून रात्रीच मग कोथिंबीर पालक वगैरे सगळं नीट करून ठेवायला घेतलं होतं. मग पटपट भाज्या वगैरे निवडून घेतल्या आणि म्हटलं आता बाकीचे जे काय आहे ते सगळं धुवून ठेवूया म्हणून. आणि इथं सगळं भाज्या वगैरे स्वच्छ धुवून ठेवल्या आणि किचन वाटा पुसून घेतला. तर आजचा असा काही दिवस गेला माझा. आणि हो, मामांनी केलेली मदत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू परत. बाय.